नक्कीच आहे. जर तुम्ही आकड्याची चर्चा केली असेल तर मग तो राहिला नाहीये. कॉस्मोपॉलिटन पॉप्युलेशन वाढलेलं आहे. पुण्यामध्ये वाढलेलं आहे, पिंपरी चिंचवडमध्ये वाढलेलं आहे, मुंबईमध्ये वाढलेलं आहे. त्याचा फटका आपण 2 मिनिटासाठी विश्लेषणासाठी पकडायचा असेल तर तोही चर्चेचा भाग होऊ शकतो. किती मराठी मतदारसंघाची जी आखणी केली गेली होती आणि तिकडे नाही केली होती आणि तो बाहुबल्य असलेल्या मराठी मतदारसंघामध्येच आम्हाला फटका पडलाय का नाही पडलाय तोही देखील आपण चर्चेचा मार्ग आपण करू शकतो. आणि मुळामध्ये जर या मुद्द्याला घेऊन आम्ही ही लढाई लढत असताना आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की मराठीचा वाद हा हिंदुत्वाच्या वेळी तुलना करून घेण्यात आली आणि म्हणून आम्ही हे स्पष्ट सांगितलं त्या जाहीर व्यासपीठावर की हा वाद पेक्षा विकासाचा मुद्दा पण तुम्ही घेणं गरजेचं आहे आणि ते आम्ही दाखवण्याचं काम केलेलं आहे. आता या सर्व गोष्टी करून घेऊन पण समजा उद्या दुर्दैवाने तुमच्या सर्वेप्रमाणे जर कौल आला तर हा आत्मपरीक्षणचा विषय फक्त आमच्यावरती नाही तर मराठी माणसांचा पण आहे, मराठी मतदारांचं पण राहणार आहे आणि मुंबईकरांचं पण राहणार आहे. आणि जो काही कौल येईल त्याला सामोरे जाण्याची ताकद आपल्याला ठेवावी लागेल. आणि मग ती आखणी करत असताना आम्ही काय सत्तेसाठीच केलेला नाही हा मुद्दा की आम्ही मुद्दा तयार केला आणि मग सत्ता महानगरपालिका येते म्हणून झालं अशातलं नाही. महानगरपालिका बरखास्त होऊन 2-3 वर्ष झालीत. आम्ही तर तेव्हापासून भांडतोय. प्रवीणजी, जर हे आकडे आले, एक्झिट पोल नुसार जर आकडे आले तर तो मुंबईवरचा तुमचा सगळ्यात मोठा ऐतिहासिक असा विजय असेल. हो, 100% भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुतीचा म्हणजे शिंदे साहेबांचा हा एक ऐतिहासिक विजय असेल जो मुंबईकरांना त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं हवाय. आता यांचं कसं माहित आहे, हे अडचणीत आले की महाराष्ट्र अडचणीत आला, हे अडचणीत आले की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार. आता बघा ना काय आमच्या सचिन भाऊ बोलतात, मराठी मुद्द्याचं आणि मराठी माणसांना पण आत्मपरीक्षणाची वेळ आहे आणि ते परीक्षण करूनच मतदान करणार आहे. तर देवेंद्र फडणवीस कोण आहेत? पाकिस्तानात नागरिक का? त्या ठिकाणी आमचे नेते कोण आहेत? आशिष शेलार कोण आहेत? अमित साटम कोण आहे? मी कोण आहे? त्याच्यामुळे सगळे मुंबईतले नेते मराठी आहेत. मराठीच्या मुद्द्यासाठी आम्ही काम करतो यांच्यापेक्षा दुपटीने. हे फक्त बोलत बसतात. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दिला देवाभाऊंच्या आग्रहास्तव. त्या ठिकाणी तुम्ही मराठी भाषा भवन उभे करू शकलात 2.5 वर्षाच्या कालावधीत उद्धव ठाकरे साहेबांच्या काळामध्ये. त्या ठिकाणी मराठी शाळा बंद पडतायत, ओस पडतायत. त्या मराठी शाळांविषयी कधी आपल्याला कदर नाही. मुंबईतला मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला गेला, त्याची कदर नाही. हे सगळं मराठी माणूस बघतोय ना. हे मराठी माणसांच्या विषयी बोलायचं, परंतु ते स्वतःसाठी असतं, स्वतःच्या पक्षाच्या अस्तित्वासाठी असतं, आपल्या नेतृत्वासाठी. हे मराठी माणसाला कळतं. आणि उद्या तुम्ही जेव्हा मराठी बहुल पण भाग आहेत त्या ठिकाणचा तुम्ही निकाल बघितल्यावर त्या ठिकाणी या विषयाला पुष्टी मिळेल. सचिनजी, मुंबई तोडण्याचा हा डाव आहे किंवा मुंबई गुजरातला जाईल अशा प्रकारचे आरोप जे करण्यात आलेले होते, तर आता जर या आकड्यानुसार भाजप शिंदेच्या शिवसेनेची सत्ता महापालिकेमध्ये आली तर खरंच तसं होईल? हा महत्वाचा मुद्दा होता राज ठाकरे यांच्या भाषणात किंवा उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये. तुम्ही मला विचारताय? जी सचिनजी. नाही, एक बघा कसं आहे, प्रवीणजी बोलले या सर्व मुद्द्याला माझ्याकडे पण मुद्दे आहेत, पण ती काय आता आपण निवडणुकीची चर्चा आणि प्रचाराची चर्चा आपण करत नाही. कोणी मराठी हितासाठी काय केलं नाही केलं, मी विश्लेषण करत असताना 2 मिनिटासाठी आपण जर हे पकडलं तर त्या सांगत होतो की कॉस्मोपॉलिटन पॉप्युलेशन आता ही वाढलेली आहे आणि ही जी वाढलेली आहे आणि त्यातून हा जर कौल आलाय का, कळ आलाय का, हे उद्या आपल्याला समोर दिसेल. आपण 2 मिनिटासाठी जर आपण हे आकडे आहे खरे आहे असं पकडलं तर. आणि त्याच्यावरती मी असं सांगितलं की असं जर असलं आणि कॉस्मोपॉलिटन पॉप्युलेशनच्या मुळे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला एवढं हे काय मतदान झालेलं तर तो मराठी माणसाचा विचार करण्याची गरज लागणार आणि आत्मपरीक्षण त्याही मतदारांना करावं लागेल. हे माझं म्हणण्याचा उद्देश. नक्कीच. धन्यवाद सचिनजी आणि प्रवीण दरेकरजी, तुमचे खूप खूप धन्यवाद.